खूप वर्षांपूर्वी इथून खूप दूर एक खूप दिमागदार महाल होता. या दिमागदार महालात एक खूप सुंदर राणी राहत असे. राणीची फक्त एकच इच्छा होती आणि ती म्हणजे तिला एक मुलगी असावी. थंडीचे दिवस होते. राणी खिडकीजवळ बसून कपडे शिवत होती. त्याच वेळी तिला सुई टोचली. तिने कापसाने आपले रक्त पुसताना एक इच्छा व्यक्त केली. माझी इच्छा आहे की मला एक मुलगी असावी, जिचे डोळे ताऱ्यांप्रमाणे चमकावेत आणि जिचे ओठ चेरी सारखे असावे आणि तिचे हृदय आनंदाने भरलेलं असावं. आणि एक दिवस राणीची इच्छा पूर्ण झाली. तिला एक गोड मुलगी झाली. तिने तिचं नाव ठेवले स्नो व्हाईट. वर्षांमागून वर्ष सरली, पण त्यांचा आनंद फार काळ टिकला नाही. प्रेमळ राणी आजारी पडली आणि मरण पावली. राजा म्हातारपणाकडे झुकत होता. शक्ती देखील कमी झाली होती. म्हणून राजाने दुसरं लग्न केलं. ही राणी चेहऱ्याने तर सुंदर होती, पण मनाने नाही. खूप गर्विष्ठ बाई होती. दररोज राणी तिच्या जादूच्या आरशात पाहत असे आणि प्रश्न विचारत असे. आरशा, माझ्या सांगेल कोण सगळ्यात सुंदर इथे कोण? आणि तो आरसा उत्तर देत असे. भले आणखी कोण असणार तुमच्यापेक्षा सुंदर इथे? राणी हे ऐकून खूप खुश होत असे. ही दुष्ट राणी आल्याबरोबर महालात सगळं बदलू लागलं. तिच्या हरकतींमुळे राज्याचं देखील खूप नुकसान झालं. तेच प्रश्न सोडवण्यासाठी राजाला महालाच्या बाहेर जावं लागलं. दुष्ट राणीला खूप आनंद झाला, कारण आता राजा नव्हता, तेव्हा ती मनासारखं वागू शकत होती. वर्षांमागून वर्ष सरली आणि स्नो व्हाईट मोठी होऊन एक सुंदर तरुणी दिसू लागली. थोड्या अंतरावर एका नदीवर पाणी पीत असलेल्या एका राजकुमाराला स्नो व्हाईटचं प्रतिबिंब दिसलं. त्याला आसपास फक्त पक्षी दिसले. स्नो व्हाईट कुठेच नव्हती. एक दिवस राणीने पुन्हा एकदा तिच्या जादूच्या आरशाला विचारलं. आरशा, माझ्या सांगेल कोण सगळ्यात सुंदर इथे कोण? आरशाने उत्तर दिलं. कसं सांगू, तुम्ही नाही आहात राणी सरकार. स्नो व्हाईट आहे सर्वात सुंदर. हे ऐकून राणीला खूप राग आला. तिने तिच्या खास शिपायाला बोलवलं आणि त्याला भयंकर आदेश दिला. तू स्नो व्हाईटला जंगलात घेऊन जायचंस आणि मला तिचं हृदय आणून द्यायचंस. शिपाई स्नो व्हाईटला राणीकडे घेऊन गेले. कशी आहे स्नो व्हाईट? जा, जरा जंगलात फिरून ये. माझा खास शिपाई तुझी काळजी घेईल. शिपाई स्नो व्हाईटला घनदाट जंगलात घेऊन गेले. त्यांना त्यांचं काम करायचं होतं. स्नो व्हाईटचा प्रामाणिकपणा आणि प्रेमळ हृदय पाहून तो थांबला. त्याने तिला सचेत केलं की महालात परत येऊ नकोस. संध्याकाळ होताच तिला तेथेच सोडून शिपाई महालात निघून गेला. स्नो व्हाईटला अंधारात खूप भीती वाटत होती. ती एका झाडाखाली बसून रडू लागली. सकाळी तिला पक्ष्यांच्या आवाजाने जाग आली. सगळे पक्षी तिचे मित्र बनले होते. हे सारे पक्षी तिला आधीपासूनच ओळखत होते आणि म्हणूनच
तिला रस्ता दाखवत त्यांच्या घरी घेऊन गेले. त्यांचं घर छोटंसं पण खूप छान होतं. थोडं थांबून स्नो व्हाईटने दरवाजा उघडला. आत सगळं काही छोटं होतं आणि स्वच्छ पण नव्हतं. तिला कळत नव्हतं की हे घर आहे तरी कोणाचं, पण ती इथून जाणार तरी कुठे होती. म्हणून तिने साफसफाई सुरू केली. घर स्वच्छ केल्यानंतर तिने छोट्या छोट्या भांड्यांमध्ये काहीतरी शिजवून खाल्लं. सगळ्या वस्तूंप्रमाणेच या घराचे बेड पण छोटेच होते. स्नो व्हाईट इतकी दमली होती की ती जेथे होती तेथे झोपू शकत होती. तिने विचार केला की ती इथे सुरक्षित आहे, म्हणून तिने 3 बेड एकत्र केले आणि त्यावर झोपली. संध्याकाळी 7 बुटके, ज्यांचं हे घर होतं, काम करून पुन्हा त्यांच्या घरी आले. त्यांना खूप आनंद झाला की घर इतकं स्वच्छ होतं आणि जेवणाचा छान सुवास देखील येत होता. सवयीप्रमाणे एकाने थोडं जेवण सांडवलंच. एक बुटका तर विचार करत होता की इथे नक्की काय चालू आहे. काहीतरी गडबड नक्कीच आहे. कोणी बरं केलं असावं हे सगळं काम. मी जर थोडी झोप काढली तर कदाचित उत्तर देऊ शकेन मी. 7ही बुटके हळूच वर त्यांच्या बेडरूम मध्ये गेले आणि पाहून त्यांना धक्काच बसला. इतकी सुंदर एक मुलगी त्यांच्या बेडवर झोपली होती. त्यांचा आवाज ऐकून स्नो व्हाईटला जाग आली. एवढे लोक तिच्याकडे टक लावून पाहत होते. ती खूप घाबरली. थोडं चाचरत ती म्हणाली, मी स्नो व्हाईट आहे. मी काही चूक केली असेल तर मला माफ करा. माझा तसा हेतू नव्हता. ते तर आम्हाला माहीतच आहे. नाहीतर तू का बरं आमच्यासाठी जेवण बनवलं असतं, सगळी साफसफाई केली असतीस. डॉग म्हणाला, आपण लोक 7 डॉग्स आहोत. हाय हॅपी, हा ग्रम्पी आणि हा डोपी, स्नेजी आणि हा बॅशफर्ड आणि मी आहे डॉग. आणि हा स्लीपी. मला झोपू द्या. स्नो व्हाईटला आनंद झाला की आता तिच्याबरोबर मजेदार 7 मित्रही आहेत. तिने त्यांना तिची पूर्ण कहाणी सांगितली. 7 बुटक्यांना खूप वाईट वाटलं की तिच्याबरोबर खूप अन्याय झालाय. त्यांनी तिला त्यांच्यासोबतच राहायला सांगितलं. स्नो व्हाईटने होकार दिला. ती नेहमी त्यांची मदत करत असे. त्यांचे दिवस आनंदात चालले होते, पण खूप दिवस चालणार नव्हती त्यांची ही पार्टी. एक दिवस दुष्ट राणीने जादूच्या आरशाला पुन्हा तोच प्रश्न विचारला. आरशा, मला जरा सांग बघू, सगळ्यात सुंदर इथे कोण आहे? आरशाने उत्तर दिलं, क्षमा असावी राणी सरकार, पण माझ्या दृष्टीने तर इथे स्नो व्हाईटच सर्वात सुंदर आहे. पण राणीला वाटलं होतं की ती मरण पावलीये. तिला माहित नव्हतं की शिपायाने काम केलं नव्हतं. आता तिने स्वतःच हे काम करण्याचे ठरवलं. स्नो व्हाईट 7 बुटक्यांना कामाला पाठवत होती, त्यांना एक किस देऊन. डॉगने तिला त्या दिवशीच त्यांचे नियम सांगितले होते. आपले नियम माहित आहेत ना. कोणी अनोळखी माणूस आला, त्याने दार वाजवलं तरी आपण मात्र ते मुळीच उघडायचं नाही. ओके डोके डॉग, पण तुम्ही यायला उशीर करू नका. स्नो व्हाईट जेवण बनवत होती तेव्हाच कोणीतरी दरवाजा वाजवला. बुटके त्यावेळी घरी येत नाहीत. कोण आहे बाहेर? डॉग, तुम्ही लोक आहात का?
बाहेरून एक म्हातारीचा आवाज आला. मी बिचारी तुझं काय नुकसान करणार आहे, उघड तरी. डोळ्यातून पाहिल्यावर एक अशक्त अशी म्हातारी दिसली. तिने विचार केला की ही बिचारी माझं काय नुकसान करणार आहे, आणि तिने दरवाजा उघडला. अगं माझ्या सुंदर मुली, मी इथूनच जात होते, काहीतरी खायला असेल तर दे, माझे आशीर्वाद मिळतील तुला. स्नो व्हाईटने तिला आत बोलावलं आणि गरम जेवण वाढलं. देव तुझं भलं करो मुली. माझ्याकडे पैसे तर नाहीत, पण एक सुंदर सफरचंद आहे. याच्या प्रत्येक घासात जादू आहे, जादू. स्नो व्हाईटने लगेच त्याचा एक घास घेतला आणि ती चक्कर येऊन खाली पडली. ही म्हातारी दुसरी कोणी नाही, तीच दुष्ट राणी होती. आणि त्या सफरचंदामध्ये जादू नाही, विष होतं. त्याच्या एकाच घासात एवढं विष होतं की स्नो व्हाईटला अशी झोप येईल ज्यातून ती कधीच उठणार नाही. जेव्हा 7 बुटके घरी आले, त्यांना स्नो व्हाईट जमिनीवर पडलेली दिसली. डॉगने ते सफरचंद पाहिले. स्नो व्हाईट झोपेत सुद्धा इतकी सुंदर दिसत होती. बुटक्यांनी तिला एका काचेच्या पेटीत सजवून ठेवलं आणि जंगलात अशा ठिकाणी ठेवलं जिथे तिचे सगळे मित्र तिला भेटायला येऊ शकत होते. एक दिवस एक राजकुमार त्याच जंगलात आला जेव्हा स्नो व्हाईट झोपली होती, आणि पक्ष्यांनी त्याला रस्ता दाखवला जेथे स्नो व्हाईट झोपलेली होती. राजकुमाराला विश्वासच बसेना की ही तीच राजकन्या आहे जिचं प्रतिबिंब एकदा त्याने नदीत पाहिलं होतं, आणि अनेकदा स्वप्नामध्ये. त्याने काचेच्या पेटीचे झाकण उघडून स्नो व्हाईटचं चुंबन घेतलं. त्याच वेळी स्नो व्हाईट आणि राजकुमार दोघांचं स्वप्न पूर्ण झालं. त्यांचं प्रेम दुष्टतेला हरवून जिंकलं होतं आणि स्नो व्हाईट पुन्हा बरी झाली. त्याच वेळी राजाला त्याच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराबद्दल समजलं आणि त्याने जादूचा आरसा तोडून टाकला आणि राणीला महालापासून दूर पाठवून दिलं. स्नो व्हाईट तिच्या घरी तिच्या महालात आली, तिच्या बाबांकडे. स्नो व्हाईट आणि राजकुमाराचे लग्न दिमाखात पार पडले. स्नो व्हाईट राजा, राजकुमार आणि 7 बुटक्यांबरोबर नेहमीच आनंदात. एकेकाळची गोष्ट आहे. नवरा बायकोचे एक दाम्पत्य होते. त्या दोघांना मुलबाळ नव्हतं, पण त्यांना एका मुलीची फार इच्छा होती. काही दिवसानंतर त्यांना बाळ होणार होतं. एक दिवस पत्नीची नजर खिडकीच्या बाहेर एका लेट्यूस गार्डनवर पडली. तेव्हापासून तिला तेथून लेट्यूस खाण्याची इच्छा होऊ लागली. कोण जाणे की ते लेट्यूस मी कधी खाऊ शकेन. तिची भूक कमी होऊ लागली आणि तब्येत बिघडत गेली. तिच्या पतीला तिची फार काळजी वाटू लागली आणि म्हणून एक दिवस त्याने तिला वचन दिले की तो तिच्यासाठी मुठ्ठीभर लेट्यूस घेऊन येईल. तू काळजी करू नकोस, मी आणेन तुझ्यासाठी लेट्यूस, नक्की. पण तुम्हाला माहित आहे ना, ती खूप भयंकर आहे. ते घर एका चेटकिणीचे होते आणि त्याच्या चारी बाजूला उंच उंच भिंती होत्या ज्यावर कोणी चढायचा विचार सुद्धा करू शकत नव्हता. पती पूर्ण जोर लावून त्या उंच भिंतीवर चढला. गार्डन मध्ये जाऊन त्याने मुठ्ठीभर लेट्यूस तोडले आणि घरी घेऊन आला. त्याच्या पत्नीने मोठ्या चवीने ते लेट्यूस खाल्ले आणि ती थोडी बरी होऊ लागली. पण मुठ्ठीभर लेट्यूसने तिचं मन भरलं नाही.
दुसऱ्या दिवशी पती पुन्हा त्या गार्डन मध्ये गेला, पण यावेळी ती चेटकीण तेथे उभी होती. तुझी एवढी हिम्मत झाली की तू माझ्या गार्डन मध्ये येऊन माझे लेट्यूस तोडतोस? माझी पत्नी गरोदर आहे, तिला लेट्यूस खाण्याची इच्छा झाली आहे. मग तू मला विचारू शकला असतास ना. तुला इकडे सगळे घाबरतात, मला वाटलं तू देणार नाहीस. मला माफ कर. माफ करू? तुला तर शिक्षा मिळेल. जर माझ्या पत्नीला हे लेट्यूस मिळाले नाहीत तर ती आजारी पडेल आणि बाळालाही त्रास होईल. मग आपण एक सौदा करू. तुला हवे तेवढे लेट्यूस घेऊन जा, पण एका अटीवर. तुझ्या बाळाचा जन्म होताच तू ते मला सोपवशील. भीतीने पतीने होकार दिला. काही दिवसानंतर त्या दोघांना एक मुलगी झाली आणि चेटकीण येऊन त्या मुलीला घेऊन गेली. तिने त्या मुलीचे नाव रपंचल ठेवले, कारण जे लेट्यूस तिची आई खात होती त्याचे नाव सुद्धा तेच होते. ती चेटकीण रपंचलची फारच काळजी घेत होती. 16 वर्षांची होता होता ती फार सुंदर दिसू लागली. तिचे घर जंगलामध्ये एका उंच इमारतीत होते आणि त्या इमारतीत शिडी नव्हती, फक्त वर एक खिडकी होती. चेटकिणीने रपंचलचे केस कधीच कापले नव्हते. तिला भेटण्यासाठी आल्यावर चेटकीण खालून आवाज देत असे, रपंचल, 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 आपले सोन्यासारखे केस तर खाली सोड, तुझी मम्मी आहे. आपल्या खिडकीने रपंचल आपले सोन्यासारखे केस खाली सोडायची आणि त्याच्या सहाय्याने ती चेटकीण वर चढायची. असे वर्षानुवर्ष चालत होते. एक दिवस त्या जंगलात एक राजकुमार आला शिकारीसाठी आणि त्याला एक गोड आवाज ऐकू आला, गाणं गात असलेला. वा, किती गोड आवाज आहे. त्याने विचार केला आणि तो त्या आवाजाच्या जवळ जाऊ लागला. रपंचलच्या इमारतीकडे पोहोचल्यावर त्याने आधी डावीकडे पाहिले आणि मग उजवीकडे, पण कुठलीही शिडी दिसत नव्हती त्याला वर जाण्यासाठी. तो आवाज राजकुमारला दररोज तेथे खेचत होता, पण वर चढणे कधीच शक्य नाही झाले. एके रात्री इमारतीजवळ जाताना त्याला खाली चेटकीण दिसली. रपंचल, 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 तुझे सोन्यासारखे केस तर खाली सोड, तुझी मम्मी आहे. आपल्या खिडकीमधून रपंचलने आपले सोन्यासारखे केस खाली सोडले आणि त्याच्या सहाय्याने ती चेटकीण वर चढली. दुसऱ्या दिवशी सूर्य मावळताच राजकुमार तेथे गेला आणि आवाज बदलून हाका मारू लागला, रपंचल, रपंचल, तुझे सोन्यासारखे केस जरा खाली सोड, मी तुझी आई आहे. आपल्या आईच्या व्यतिरिक्त पहिल्यांदाच तिने एका मनुष्याला पाहिलं
आणि ती थोडी घाबरली. तू माझी मम्मी नाहीस, इथे का आलास? घाबरण्याचं मुळीच कारण नाही. मी तुझं गाणं ऐकलं आणि मला तुझा आवाज खूप आवडला. बस फक्त तुला पाहायचं होतं. आवाजासारखीच तूही सुंदर आहेस. रपंजलला राजकुमारचे बोलणे आवडू लागले आणि तिची भीती सुद्धा गायब झाली. काही काळ सगळे सुरळीत चालत होते आणि चेटकिणीला या सगळ्याची कल्पना देखील नव्हती. एक दिवस राजकुमारने रपंजलला लग्नासाठी विचारलं. रपंजलने आनंदित होऊन होकार दिला. पण रपंजलला खाली जाण्यासाठी काही मार्ग सुचत नव्हता. अचानक तिला एक युक्ती सुचली. दरवेळी राजकुमार एक कपड्याचा तुकडा सोबत आणत असे. रपंजल त्या कपड्यांना जोडून एक रश्शी बनवू लागली. पण एक दिवस रपंजलच्या हातून एक चूक घडली आणि तिच्या तोंडून एक गोष्ट निघाली. मम्मी, तुझ्यापेक्षा लवकर तर राजकुमार वर चढतो. राजकुमार? कोण राजकुमार? चेटकिणीच्या लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे आणि ती ओरडू लागली. तू मला धोका दिलास. मी तुला बाहेरच्या जगापासून वाचवण्याचे प्रयत्न करत होते. चेटकिणीने रागाच्या भरात रपंजलचे सोनेरी केस कापून टाकले. आणि तिला एका लांब अशा वाळवंटात सोडून आली. त्या रात्री चेटकिण राजकुमारची घरी वाट पाहू लागली. थोड्याच वेळात राजकुमारचा आवाज आला. रपंजल, रपंजल, तुझे सोनेरी केस खाली सोड. मी आहे प्रिन्स. चेटकिणीने रपंजलचे कापलेले केस खाली सोडले. वर कोण आहे हा विचार न करता राजकुमार वर चढू लागला. तिथे रपंजल नव्हती, पण चेटकिण होती. त्याला कळून चुकलं की काहीतरी वाईट घडलंय. चेटकिण त्याच्या जवळ येऊ लागली. इतक्यात राजकुमार भीतीने खाली पडला. खाली काही झाडे असल्यामुळे सुदैवाने तो वाचला. पण डोळ्यात काटे टोचल्यामुळे त्याची दृष्टी नाहीशी झाली. दृष्टी नसून सुद्धा तो राजकुमार जंगलात रपंजलला शोधू लागला. रस्त्यात त्याला फळे मिळाली. ती त्याने तोडून खाल्ली. चालत चालत तो एवढ्या लांब आला की तो वाळवंटात येऊन पोहोचला. आणि अचानक काहीतरी घडलं. एक गोड आवाज त्याला ऐकू आला. तो त्या आवाजाला ओळखत होता. तो त्या आवाजाजवळ जाऊ लागला, हाका मारता मारता. रपंजल, रपंजल. रपंजलने राजकुमारची हाक ऐकली आणि ओळखली सुद्धा. राजकुमार, तुम्ही? ती त्याच्या जवळ पळत गेली. दोघे अत्यंत खुश झाले. भेटताच दोघांनी मिठी मारली आणि रडू लागले. रपंजलचे अश्रू राजकुमारच्या डोळ्यांवर पडले आणि अचानक एक चमत्कार झाला. राजकुमारला दिसू लागले. हे पाहून रपंजल खूप खुश झाली.
दोघे एकत्र राजकुमारच्या महालात गेले. तेथे लोकांनी त्यांचे स्वागत केले. आणि दोघे सदैव आनंदात राहू लागले. एकेकाळची गोष्ट आहे. एक राजा आपल्या 12 मुलींसोबत राहत होता. त्या 12 राजकन्या एका मोठ्या घरात एकत्र राहत होते. राजा आपल्या मुलींची खूप काळजी घेत असे आणि जेव्हा त्या रात्री झोपायला जात त्यानंतर त्यांना बाहेर जाण्याची परवानगी नव्हती. पण जेव्हा त्या मुली सकाळी उठत तेव्हा काहीतरी विचित्र होत असे. त्या राजकन्यांच्या चपला जणू कोणीतरी रात्रभर नाचून वापरून ठेवलेल्या वाटत असे. त्या राजाला दररोज आपल्या मुलींसाठी नवीन चपला विकत घेऊन याव्या लागत आणि दुसऱ्याच दिवशी त्या चपला वापरलेल्या असायच्या. राजा किंवा त्यांचे शिपाई कोणालाही या प्रकरणाचा ठाम पत्ता लागत नव्हता. हे कसं शक्य आहे? कशा ह्या चपलांच्या जोड्या एकाच रात्रीमध्ये एवढ्या जुन्या दिसायला लागल्या? महाराज, आम्हालाही काही समजत नाहीये. राजाने एक घोषणा केली. जो कोणी राजकन्यांच्या चपलांचं रहस्य शोधून काढेल त्याचं लग्न मी माझ्या कोणत्याही एका राजकन्येशी करून देईन. त्याला माझा जावई बनवेन आणि माझ्या मृत्यूनंतर त्यालाच राजा म्हणून घोषित केलं जाईल. पण यासाठी त्याच्याकडे फक्त 3 दिवस आणि 3 रात्री असतील. अन्यथा त्याला त्याचं उरलेलं आयुष्य तुरुंगात घालवावं लागेल. त्या राज्याचे सारे तरुण शिवाय दुसऱ्या राज्याचेही तरुण त्या महालात हे रहस्य सोडवण्यासाठी आले. काही काळ ते 12 राजकन्यांच्या खोलीच्या दरवाजाबाहेर पहारा देत होते. पण वेळ संपून जायची आणि ते सर्व हे रहस्य सोडवण्यात असमर्थ झाले आणि चपला मात्र पूर्वीप्रमाणेच वापरलेल्या असायच्या. शेवटी एक सज्जन माणूस हे काम करण्यास तयार झाला आणि तो महालाकडे जाण्यास निघाला. रस्त्यात त्याला एक म्हातारी आजी भेटली. ती फार गरीब दिसत होती. माझ्या बाळा, मी फार उपाशी आहे. तू मला खाण्यासाठी एखादा पावाचा तुकडा देऊ शकशील? त्या तरुणाने आपल्या बॅगेत असलेले सगळे जेवण त्या गरीब आजीला दिले. ती आजी खूप खुश झाली, कारण या आधी तिथून जो कोणी जात होता त्या लोकांमधलं कुणीही तिला काहीही देत नव्हतं. त्या आजीबाईला वाटलं की हा तरुण बाकी लोकांपेक्षा वेगळा आहे, म्हणून तिने त्याला बदल्यात एक जादूची शॉल दिली. ही जादूची शॉल घे. तू जेव्हा हिला पांघरशील अदृश्य होऊन जाशील. जेव्हा रात्रीचे 12 वाजतील तेव्हा तू ही शाल पांघरून गायब हो आणि अशा प्रकारे तू त्या चपलांचे रहस्य उघडकीस आणण्यास यशस्वी होशील. पण एक गोष्ट लक्षात ठेव, त्या राजकन्या तुला पिण्यासाठी काही देतील ते तू पिऊ नकोस. तो तरुण ती शॉल घेऊन पुढे निघाला आणि महालाजवळ पोहोचला. त्याने शिपायांना सांगितले की तो चपलांचे रहस्य शोधण्यासाठी आलाय. पहिल्या दिवशी तो तरुण त्या राजकन्येच्या खोलीच्या दरवाजाबाहेर पहारा देत होता. तेव्हा सर्वात मोठी राजकन्या त्याच्याजवळ आली. तुम्हाला तहान लागली असेल ना? आम्ही हे लिंबू सरबत तुमच्यासाठी बनवले, याचा स्वीकार करा. तो तरुण त्या आजीची चेतावणी विसरला आणि त्याने ते सरबत पिऊन टाकले. सरबत पिताच त्याला गाढ झोप लागली. संपूर्ण रात्र तो एका खोलीत घोरत होता, जी खोली राजकन्येने त्याच्यासाठी तयार केली होती. पहाट झाली आणि तो तरुण दचकून उठला. मला तर जादूची शाल पांघरून राजकुमारीच्या खोलीत जायचं होतं. दुसऱ्या रात्री पुन्हा तो दरवाजाच्या बाहेर वाट पाहत उभा होता. यावेळी दुसरी राजकन्या सरबत घेऊन बाहेर आली.
त्या तरुणाला पुष्कळ तहान लागली होती आणि तो रात्र होण्याची वाट पाहत होता. काहीही विचार न करता त्याने ते सरबत पिऊन टाकले. आणि पुन्हा एकदा तो गाढ झोपी गेला. सकाळी उठल्यावर त्याला आजीबाईची गोष्ट आठवली. पण एक गोष्ट लक्षात ठेव, त्या राजकन्या तुला पिण्यासाठी काही देतील ते तू पिऊ नकोस. नक्कीच राजकुमारीने सरबतामध्ये झोपेचं औषध टाकलं असणार. त्याच क्षणी महाराज तिथे पोहोचले. 2 दिवस उलटून गेले तरी तू अजून रहस्य शोधलं नाही. जर आज रात्रीपर्यंत तू ते शोधू शकला नाहीस तर तुझं उरलेलं आयुष्य तू तुरुंगात घालव. महाराजांनी एवढे बोलून तिथून प्रस्थान केले. त्या तरुणाला आज कुठल्याही परिस्थितीत ते रहस्य शोधायचं होतं. त्या रात्री शेवटच्या वेळी तो तरुण त्या राजकन्येच्या खोलीबाहेर पहारा देत होता. त्यावेळी सर्वात धाकटी राजकुमारी संत्र्याचे सरबत घेऊन बाहेर आली. पण यावेळी तरुण फारच सतर्क होता. जशी ती राजकुमारी आत गेली त्या तरुणाने पूर्ण सरबत एका कुंडीत फेकून दिले. मध्यरात्र झाली. त्या तरुणाने जादूची शाल पांघरली आणि तो गायब झाला. त्याने हळूच दार उघडले आणि आज जे पाहिले ते पाहून तो आश्चर्यचकित झाला. सर्व राजकन्यांनी सुंदर सुंदर गाऊन घातले होते. त्या अतिशय सुंदर नटल्या होत्या. चला जरा पाहून येऊ, तो तरुण झोपला की नाही. एका राजकन्येने दरवाजा उघडून बाहेर पाहिले आणि दुसरीने भिंतीला कान लावून ऐकण्याचे प्रयत्न केले. तितक्यात तरुणाच्या लक्षात आले की त्याला घोरण्याचे आवाज काढायला हवे. सगळ्यात मोठ्या राजकन्येने बेड एकीकडून सरकवला आणि 3 वेळा टाळ्या वाजवल्या. बेडच्या दुसऱ्या कोपऱ्यामधून एक गुप्त मार्ग दिसू लागला. त्या तरुणाला आपल्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. एक एक करून सर्व राजकन्या त्या गुप्त मार्गाने खाली जाऊ लागल्या आणि तो तरुण देखील त्यांचा पाठलाग करू लागला. हा गुप्त मार्ग शिड्यांपर्यंत जात होता, जिथे 100 शिड्या खालच्या बाजूला जात होत्या. त्या राजकन्या जेव्हा खाली उतरत होत्या तेव्हा त्या तरुणाचा पाय एका राजकन्येच्या स्कर्टवर पडला. आह, कुणीतरी माझ्या स्कर्टवर पाय ठेवला. अगं वेडी, तू स्वतःच शील. शिड्या उतरून त्या जंगलात पोहोचल्या. त्या राजकन्या उंच झाडींच्या मधून चालत होत्या, ज्यांच्या पांढऱ्या फांद्या होत्या. तरुणाने त्यातली एक फांदी तोडली आणि त्यांचा पाठलाग केला. फार लांबपर्यंत चालता चालता त्या राजकन्या एका नदीच्या काठी थांबल्या. त्या नदीमध्ये 12 बोटी होत्या आणि प्रत्येक बोटीत एक एक राजकुमार त्यांची वाट पाहत होते. त्या राजकन्या बोटीत जाऊन बसल्या आणि तो तरुण देखील शेवटच्या एका बोटीत बसला. बोट आज थोडी भारी वाटते ना, जणू आणखी सुद्धा कोणी बसला असावा. विचित्र आहे. स्वप्न बघणं बंद कर. नदी पार करून ते सगळे एका विशाल चमकदार महालात पोहोचले आणि त्यांना आतून संगीताचा आवाज ऐकू येत होता. त्या तरुणाने खिडकीतून आत डोकावले. त्याने पाहिले की आत काही लोक नाचत होती. त्या सर्व राजकन्या महालात प्रवेश करताच नाचू लागल्या. त्या नाचता नाचता थकल्या, पण तरी सुद्धा थांबत नव्हत्या आणि म्हणूनच त्यांच्या चपला वापरलेल्या असायच्या. तरुणाने स्वतःची भूक मिटवण्यासाठी टेबलवर ठेवलेला केकचा एक तुकडा उचलून खाल्ला. सर्वात धाकट्या राजकन्येने हे पाहिले. माझा केक हवेत तरंगतोय, जणू कोणी अदृश्य मनुष्य तो खातोय. काहीही बोलू नकोस. तरुणाने सर्वांची नजर चुकवून टेबलवर ठेवलेले सोनेरी कप उचलले. राजकन्या पहाट होईपर्यंत नाचत होत्या. नंतर त्या बोटीत बसून नदी पार करू लागल्या. जंगलातून चालता चालता शिड्यांनी वर चढल्या. शेवटी त्या आपल्या महालात पोहोचल्या.
परंतु त्यांच्या चपला वापरलेल्या होत्या. तो तरुण खूप खुश होता, कारण त्याने वापरलेल्या चपलांचे रहस्य शोधून काढले होते. काही वेळानंतर महाराज त्या तरुणाकडे जाऊन उभे राहिले. तुला दिलेली वेळ संपलीये. तू चपलांचं रहस्य शोधू शकलायस का? होय महाराज, मी शोधलंय. आणि मग तरुणाने राजाला संपूर्ण हकीकत सांगितली. राजाला आधी त्याच्या बोलण्यावर विश्वास नाही बसला, पण जेव्हा तरुणाने राजाला पांढरी फांदी आणि सोनेरी कप दाखवला तेव्हा त्यांची खात्री पटली. आणि मग राजाने आपले वचन पूर्ण करण्यासाठी तरुणाला स्वतःच्या पसंतीची राजकन्या निवडण्याची परवानगी दिली. तरुणाने सर्वात धाकट्या राजकन्येशी विवाह करण्याची इच्छा प्रकट केली. त्या 12 राजकन्या थोड्या दुखी होत्या, कारण त्यांचे रहस्य आता सगळ्यांना कळले होते. पण तो तरुण आणि छोटी राजकन्या विवाहबद्ध होऊन आनंदाने आपले जीवन व्यतीत करू लागले.